मला आपल्या दूरदर्शन संचावर पाहणाऱ्या सर्व बंधू भगिनी, आया बहिणींनो, आपणा सर्वांना ओमप्रकाश शिंदेचा साष्टांग नमस्कार। 84 हातगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये शिवराज्य पक्ष या एका धर्मनिरपेक्ष आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय एकच ध्यास बहुजन विकास हे ब्रीद वाक्य घेऊन चालणाऱ्या शिवराज्य पक्षाने माझी उमेदवारी निश्चित केलेली आहे। मित्रांनो, यापूर्वीही एका पत्रकाद्वारे मी माझं म्हणणं आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलं होतं। माझ्या पक्षाचा विचार केला तर ब्रिगेडियर सुधीर सावंत अध्यक्ष असलेल्या पक्षाची माझी उमेदवारी आहे। पक्ष जरी नवीन वाटत असेल तर संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, त्यानंतर मराठा सेवा संघ अशा बऱ्याच संघटना एकत्र आल्यानंतर या पक्षाची निर्मिती झालेली आहे आणि या संघटनांचे कार्य पूर्वीपासूनच चालू आहेत। बरेच लोक मला म्हणतात की तुमचं काय वय आहे का इलेक्शनचं? मित्रांनो, मला ज्या दिवशी 18 वर्ष पूर्ण झाले त्याच दिवशी मला घटनेनं मतदानाचा अधिकार दिला आणि ज्या दिवशी मी वयाची 25वी ओलांडली त्याच दिवशी मला घटनेनं विधानसभेला उभं राहण्याचा अधिकार दिला। त्यामुळे निश्चितच माझे वय विधानसभेसाठी कमी नाही आणि आता ती वेळ नक्कीच आली आहे की मी इथून विधानसभा लढवली पाहिजे असं मला वाटते। काही लोक मला असे म्हणतात की तुम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद लढवायला पाहिजे होती। मित्रांनो, सुरुवातीपासून जर खायची सवय झाली तर शेवटसुद्धा त्याचा काय होईल याची कल्पना मी तुम्हाला न सांगलेलंच बरं। आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वी एक लक्ष्मीनारायण नावाचे सुपरिटेंडंट ऑफ पोलीस आले होते। कल्पना सगळ्यांनाच असेल। आणि त्या माणसानं अख्खा नांदेड जिल्ह्यामध्ये प्रशासन, पोलीस प्रशासन पूर्ण टाईट केलं होतं, पूर्ण व्यवस्थित प्रशासन तिथे केलं होतं। पण याच पोलीस डिपार्टमेंटमधल्या एखाद्या हवालदाराने जर असं ठरवलं असतं तर तो तसा करू शकला नसता। त्यामुळे तालुक्याच्या मतदारसंघाच्या सर्वोच्च ठिकाणी जर राहून इमानदारी करता आली तर निश्चितच जशी राजा तशी प्रजा आणि त्याच युक्तीनुसार कुप्रशासनाचं सुप्रशासनामध्ये निश्चित आपल्याला रूपांतर करता येईल। याच उद्देशाने मी या विधानसभेला मित्रांनो उभा राहिलेला आहे। लोकशाहीमध्ये भरपूर पैसा लागतो, बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, वाईट मार्ग करावे लागतात असे बरेच लोकांचे मत असतात। पण लोकांनी लोकांसाठी राबवलेल्या या लोकशाहीमध्ये असे गैरप्रकार कशासाठी लागतात हा मूलभूत प्रश्न आतापर्यंत मित्रांनो माझ्या टाळक्याला सुटलेला नाही। गेल्या 7 वर्षापासून एका मोठ्या पक्षासोबत मी काम करतोय, एका मोठ्या घराण्यासोबत मी राहिलेला आहो, जवळून अगदी राजकारण पाहिलेलं आहे। कारण माझं मूळ गाव, माझं जन्मगाव जरी भाटेगाव असलं तर माझं प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ इथे झालेलं आहे। मित्रांनो, त्या काळापासूनच माझा तालुका आणि पुसद तालुका या दोन्हीमध्ये मी कंपॅरेटिव्हली म्हणजे फरकात्मक दृष्टिकोनातून नेहमी मी अभ्यास करत यायचो। तिथले रस्ते पाहायचो, इथले रस्ते पाहायचो, तिथली पाण्याची व्यवस्था, इथली पाण्याची व्यवस्था, तिथल्या सगळ्या गोष्टी आणि इथल्या सगळ्या गोष्टीची एकमेकाशी मी जेव्हा लावून पाहायचो तर त्यावेळेला निश्चितच मला त्या गोष्टीचं दुःख व्हायचं की माझा तालुका, माझाच मतदारसंघ एवढा मागं का। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य वाचनामध्ये आलं, त्यामध्ये असं लिहिलं होतं की सर्व सामाजिक समस्यांची गुरुकिल्ली म्हणजे राजकारण असते आणि राजकारणाशिवाय कुठलीही सामाजिक समस्या सुटत नसते। हे माझं वाक्य नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे। ते मी वाचलं आणि त्या दिवसापासून ठरवलं की खरंच या मतदारसंघासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे आणि काहीतरी असं वेगळं केलं पाहिजे की ज्याचं एक रोल मॉडेल म्हणून सर्व जगासमोर, सर्व देशासमोर ते दिसलं पाहिजे। यासाठी गेल्या 7 वर्षापासून मित्रांनो मी प्रयत्न करीत आहे। खरंच पैशाविना राजकारण करता येते का हा प्रयोग सुद्धा मी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे। पुसदला आज ज्या नगराध्यक्षा सौजाईताई भागवत नगरपालिकेचं अध्यक्षपद सांभाळतात, त्यांची नगराध्यक्षपदाची निवडणूक मित्रांनो फक्त मी 4 मित्राच्या मदतीनं आणि केवळ 13,000 रुपये एवढा खर्च करून यशस्वीरित्या निवडून आणलेली। कुठल्याही माणसाला चपटी चुपटी दारू पाणी मटण वगैरे दिलं नाही किंवा दाबा देतो मटण दाबा बटन या प्रकारचा कुठलाही अपभ्रंशाचा प्रकार मी तिथे केला नाही मित्रांनो। आणि त्यातून मला जाण झाली की नाही, आपले विचार खऱ्याच लोकांपर्यंत जर खरेच पोहोचले आणि त्यांच्या कानामधून जर मेंदूमध्ये गेले तर खरंच एका चांगल्या लोकशाहीची निर्मिती होऊ शकते। आणि आजही
वांझावस्थेमध्ये असलेली आमची लोकशाही चांगल्या प्रकारे फलारूपाला येऊ शकते याची मला तिथे जाणीव झाली मित्रांनो. आजकाल वारसा हक्काचं एक फार मोठं भांडवल, एक फार मोठं फॅड आमच्या राजनीतीमध्ये आलेलं आहे. ते मग महामहिम राष्ट्रपतीच्या मुलापासून तर आमदार खासदार राहिलेल्या आमच्याही तालुक्यापर्यंतच्या पाटलांच्या मुलापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आल्याशिवाय राहिल्या नाही. सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, प्रत्येकाला सत्ता मिळाली पाहिजे, हा दृष्टिकोनच कुठं माळवला ते मलाच समजत नाही. या महाराष्ट्राची मूर्तमेढ रवणारे यशवंतराव चव्हाण, ज्यांनी या महाराष्ट्राची मूर्तमेढ रोवून मंगल कलश सुद्धा बसवला, त्यांची कुठलीही पिढी राजकारणामध्ये आली नाही मित्रांनो. त्याला म्हणतात खरा राजकारणी. पण इथं आमची मुलगी असावी, आमचा मुलगा असावा, नसेल आम्हाला मुलगी तर आमचा जावई तरी असावा, आणि येणे केणे कुठल्याही प्रकारे ही सत्ता आमच्याच ताब्यात असावी, या प्रकारचा एक ध्यास या नेते मंडळीला लागलेला आहे. गैरमार्गाने भरपूर पैसे राजकारणामध्ये ओतायचे, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पैशाच्या माध्यमातून पोहोचायचं, मतं विकत घ्यायची, प्रसंगी वाटेल ते लफडे करायचे, करोडो रुपये इलेक्शनमध्ये गुंतवायचे आणि 14-5 पट त्याच्या पैसे लोकांकडून त्यांच्या हक्कातून नंतर 5 वर्षामध्ये वसूल करायचे. हे दुष्टचक्र मित्रांनो या सर्व लोकशाहीला बाधक ठरणार आहे. तेच नेमकं गेल्या कित्येक दिवसापासून सुरू झालेलं आहे. काल 25 सप्टेंबर रोजी शुक्रवारी जवळपास माझ्या मतदारसंघातील सर्व मोठ्या पक्षांनी फॉर्म भरले. हजारोच्या लोकसंख्येने तिथे लोक उपस्थित होते. पेपरमध्ये सुद्धा आपण पाहिलं की यांच्या समर्थनासाठी इतके लोक आलेत, त्यांच्या समर्थनासाठी तितके लोक आले. खरंच मित्रांनो हे लोक या पक्षाच्या प्रेमापोटी आले होते? खरंच हे लोक एखाद्या माणसाचे विचार पटले म्हणून आले होते का खरंच लोकशाहीमध्ये पाठिंबा त्या पक्षांना त्या लोकांना होता म्हणून हे लोक आले होते? याचं उत्तर माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. निश्चितच या कुठल्याही कारणासाठी लोक आले नव्हते. तर त्या दिवशी शुक्रवारचा तिथला बाजार होता हातगावचा, आणि त्याच दिवशी या सर्व पक्षांनी विविध मार्गाने विविध गैरमार्गाने किंवा कुठल्याही मार्गाने गावोगाव वाहनं पाठवून आणि या प्रकारचं कुठलं तरी प्रबोधन देऊन या लोकांना इथं बोलवलं होतं. आणि या प्रकारे कृत्रिम पाठिंबा दाखवण्याचं एक फार मोठं एक षडयंत्र हे आमच्या जिथं नाही तर सध्या सरस लोकशाहीमध्ये आम्हाला सतत पाहायला मिळणारे दृश्य आहे मित्रांनो. आम्ही शिवराज्य पक्षाच्या वतीनं मी 24 सप्टेंबर रोजी फॉर्म भरला. खऱ्या शिवपुत्रांना जे शिवाजींना खरंच मानतात त्यांना माहीत होता की छत्रपतीचा आज म्हणजे 24 सप्टेंबर रोजी शिवराज्याभिषेक होता, आणि त्याच मुहूर्तावर आम्ही मित्रांनो फॉर्म सबमिट केला. पण शिवाजीच्या नावावर भिकाचं कटोरं घेऊन मागणाऱ्या बाकी कोणालाही छत्रपतीचा त्या दिवशी सोहळा होता याची कल्पना नव्हती मित्रांनो. एक गोष्ट अजून मला नमूद करावीशी वाटते. 1965 किंवा 68ची गोष्ट असावी. शंकरराव कोल्हे यांनी लक्षभोजन दिलं होतं, आणि त्यांच्या लक्षभोजनामुळे म्हणजे त्यांनी 1 लाख माणसं जेवू घातल्यामुळं त्यांना विधानसभा त्यागावी लागण्याची वेळ त्यावेळच्या लोकांनी त्यांच्यावर आणली होती. पण आज ज्यांना कोटीवर किती शून्य आहेत हे एकदमच सांगता येत नाही, अशा आमच्या राजकारणी नेत्यांनी आपल्या संततीच्या लग्नामध्ये करोडो रुपये खर्च केल्याची उदाहरणं गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आपण रोज पाहतो. मग त्या काळातली जनता हुशार होती की आजची जनता हुशार आहे याचा फरक आपणच पाहायचा आहे. का आम्हाला वाटत नाही की यांच्या विरोधामध्ये जावं? का आम्हाला वाटत नाही की हे काय करतात, कुठल्या मार्गाने पैसा कमवतात, का कमवतात, आमच्या हक्काची रोटी हे का चिंतात, हे आमच्या का लक्षात येऊ नये? मित्रांनो, एक ऑफिसर होते. त्या ऑफिसमध्ये गेले की आपल्या मित्राला हरामखोर म्हणायचे, आपल्या नौकराला हरामखोर म्हणायचे, आपल्या अधीनस्थाला हरामखोर म्हणायचे. घरी आले की पत्नीला हरामखोर म्हणायचे, मुलाला हरामखोर म्हणायचे. हे ऐकून त्याच्या मुलांनी एकदा काय झालं की ते घरी आपले काहीतरी काम करत बसलेले असताना त्यांच्या मुलांनी एसटी बसचा कंडक्टरचा खेळ सुरू केला. आणि तो पोरगा खेळायला लागला टिन टिन. ज्या हरामखोराला गाडीमध्ये बसायचं आहे त्यांनी लवकर बसावं, ज्या हरामखोरांना उमरी येथे उतरायचं आहे त्यांनी लवकर उतरावं. वडिलाला वाटलं हा काय खेळ बरा नाही, चुकीचा आहे. या प्रकारचा हरामखोर म्हणणं मुलांनी योग्य नाही, म्हणून त्यांनी तिथून उठले. बदाबदा 10 मिनिटं मुलाला मारलं, सोडपलं, आणि नंतर आपल्या कामासाठी येऊन बसले. त्यांना वाटलं आता मुलगा विसरला असेल, आणि लागलीच ते जेव्हा येऊन बसले
तेव्हा मुलांनी पुन्हा सुरू केलं मित्रांनो. आत्ताच एका हरामखोरामुळे 10 मिनिटं बसला व्यत्यय आला होता. ज्या कुठल्या हरामखोरांना पुन्हा गाडीमध्ये बसायचं आहे त्यांनी गाडीमध्ये लवकरच बसून घ्यावं. जोक झालात, आपण हसलात, पण मित्रांनो नेमकं वडिलाला हरामखोर म्हणायच्या याच पद्धतीतून आम्ही कुठेतरी लयाला गेलो. आमचे नेते लोक स्टेजवर येतात, आपला जनसमुदाय जमवतात आणि दुसऱ्या नेत्यांना शिव्या देतात आणि आम्ही टाळ्या वाजवतो. आणि नेमक्या या टाळ्यामध्येच आम्ही आमचे हक्क, आम्ही आमच्या जाणीवा, या सगळ्या गोष्टी आम्ही विसरून गेलो आणि आमचं राजकारण कुठं गेलं हे आम्हाला पत्तासुद्धा लागला नाही. आमचे पदाधिकारी, मग ते पंचायत समितीच्या लेवलपासून असो तर आमदार खासदारापर्यंत असो, आमचे पदाधिकारी भ्रष्ट झाले. यांना पैशाची गरज लागली, यांनी हा पैसा पदाधिकारीकडून वसूल करायचं ठरवलं आणि पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यावर दाब आणला आणि अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टर कामातून हा पैसा उभारायचं ठरवलं. आणि त्याचा परिणाम काय झाला तर याचा परिणाम म्हणजे जे शेवटचं काम आमच्यासाठी जनतेसाठी होणार होतं ते काम शून्य झालं. त्यामध्ये काटकसर सुरू झाली. काटकसरच नव्हे तर काही ठिकाणी कामं कागदावरच केली गेली आणि पूर्ण भ्रष्टाचार झाला. अशा पद्धतीने आमच्या इथं मित्रांनो या प्रकारचा भ्रष्टाचार सुरू झालेला आहे. साधारणतः 3M आणि 3W, 3M आणि 3W. 3M म्हणजे मनी पॉवर, मसल पॉवर आणि मॅन पॉवर आणि 3W म्हणजे वेल्थ, वाईफ अँड वाईन. या पद्धतीतून आमच्या इथं राजकारण सुरू झालं मित्रांनो. राजीव गांधीचं एक वाक्य, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचं एक मला वाक्य आठवते. ते नेहमी आपल्या भाषणामध्ये म्हणायचे की आम्ही दिल्लीतून म्हणजे केंद्र शासनातून किंवा राज्य शासनातून जो पैसा सामान्य जनतेसाठी पाठवतो त्या पैशापैकी 10%ही पैसा गरजूपर्यंत पोहोचत नाही, हे आमचा अहवाल आहे. मित्रांनो याच प्रकारची प्रगती जर आमची राहिली आणि याच प्रकारे पाणी अडवा पाणी जिरवाप्रमाणेच योजना अडवा आणि पैसा जिरवा हीच वृत्ती जर आमच्या नेत्यांची राहिली तर फारच कमी दिवसामध्ये आमच्या इथं अराजकता आल्याशिवाय राहणार नाही. हे एका तालुक्याचाच विषय मी बोलत नाही किंवा एका मतदारसंघाचाच बोलत नाही, तर या प्रकारचं सर्वत्र भ्रष्टाचाराचं वातावरण मित्रांनो चालू आहे. महाराष्ट्राचा बिहार निश्चितच याच पद्धतीने जर आमची प्रगती झाली आणि याच प्रकारे भ्रष्टाचार वाढत गेला तर झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. काल परवाचंच लोह्यामधलं उदाहरण आपण पाहू शकता, दूरदर्शन आपण पाहता तर त्यावर तुम्हाला जाणवलं असेल की माननीय मुख्यमंत्र्यांच्या अंगावर चप्पल फेकण्याचा तिथं एक मोठा कीर्तिमान तिथल्या युवकांनी केला. का केला असेल? हे कुठंतरी काहीतरी घडलंय, कुठंतरी पाणी मुरलं, त्याचे निश्चित परिणाम नसावेत का? मित्रांनो, या देशाचा जर विचार केला तर या देशामध्ये 2 लोक जास्त मरतात, 2 लोकांची जास्त हानी होते. त्यामध्ये देशामध्ये 70% ज्याचा व्यवसाय शेती आहे तो शेतकरी आत्महत्या करतो आणि तो शेतकरी गरिबीकडे जातो. आणि दुसरी गोष्ट, हे अन्नाच्या पोशिंद्याबरोबरच जे आमच्या मालमत्तेचं, आमचं स्वतःचं आणि आमच्या देशाचं संरक्षण करतात ते सैन्य मित्रांनो मरते. पण या दोघांच्या भरोशावर हे जे राजनीतीवाले लोक आहेत हे सरळ आपली उन्नती करतात, आपली प्रगती करतात आणि आम्हाला मातीत घालण्याच्या मागे लागलेले आहेत मित्रांनो. वर्षाकाठी आमच्या देशामध्ये, देशाचा विचार केला तर वर्षाकाठी आमच्या देशामध्ये 4,500 करोड रुपयाची नकली औषधी म्हणजे भेसळयुक्त औषधी जी आम्ही खाण्यासाठी वापरतो ती विकली जाते. मित्रांनो, काय याच्यावर लिहिलेलं असते की ही औषधी एका आमदाराला देण्यात येऊ नये, ही आमदाराच्या मुलाला देण्यात येऊ नये, एका इन्स्पेक्टरला, ठाणेदाराला ही औषधी देण्यात येऊ नये, असं काहीही त्यामध्ये नसते. म्हणजे आमच्या क्वालिटी कंट्रोल बोर्डचं ढिलेपण आणि तिथं झालेल्या भ्रष्टाचारामुळं एवढं मोठं आमच्या मूलभूत आरोग्यासोबत सुद्धा या प्रकारे या भ्रष्टाचारामुळं मित्रांनो खेळल्या जात आहे. आमचे राजकारणी म्हणतात की आमची लोकशाही सध्या बालावस्थेमध्ये आहे. कसली बालावस्था? 60 वर्ष ज्या लोकशाहीला झालेल्या आहेत ती जर बालावस्थेमध्ये असेल आणि बालावस्थेमध्ये जर तिला कॅन्सर झालेला असेल तर तिची तरुणावस्था आणि तिची प्रौढावस्था काय असेल याची कल्पना तुम्हीच करा मित्रांनो. एक 18 वर्षाची मुलगी आणि एक 8 वर्षाचा तिचा भाऊ रस्त्यानं चालले होते. समोरून एक टवाळखोर पोरगा आलं सायकलवरनं आणि त्यानं त्या बहिणीच्या छातीला बोट लावलं. बोट लावता क्षणी बहिणीनं पायातली चप्पल काढली आणि त्या सायकल स्वाराला मारायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार झाल्यानंतर त्या 8 वर्षाचा भाऊ तिला म्हणायला लागला, ताई, त्यानं तर तुला फक्त एकच बोट लावलं, तू त्याला 5 बोटं लावायची असती.
तू त्याला चप्पलनं का मारलं? मित्रांनो, हाच जर आमचा लहान बालक मोठा असता आणि याची मानसिक प्रगती, याची बौद्धिक प्रगती जर झाली असती आणि तो जर इथं जास्त वयाचा असता आणि समजदार असता, तर तिथंच त्या सायकल स्वाराला त्यानं आडवं केलं असतं मित्रांनो. आणि नेमकी हीच परिस्थिती राजकारणाबाबतीमध्ये आमची झालेली आहे. आमचे मुलं शिकतात, मोठे होतात, कलेक्टर होतात, SP होतात, डॉक्टर होतात, इंजिनियर होतात. ते झाल्यानंतर आम्हाला आनंद वाटतो. पण या सर्वांना चालवणारं जे राजकारण आहे, या सर्वाभोवती फिरणारं किंवा या सर्वाला कंट्रोल करणारं जे राजकारण आहे, त्यामध्ये जावं, निर्भय राजकारण करावं, देशाची सेवा करावी आणि त्या माध्यमातून देश पुढे आणावा, असं आमच्या मुलांना कधी वाटत नाही. आणि त्याचमुळे नेमकं आमचे तरुण याच्यामध्ये येत नाहीत आणि त्यामुळे या अंगठा बहादूर लोकांना फावते मित्रांनो. फाशीच्या फंद्याला ओठांनी चुंबणारे आमचे स्वातंत्र्यवीर जेव्हा वरतून हा सगळा प्रकार पाहत असतील, लोकशाहीचं बदललेलं रूप ठोकशाहीतून पाहत असतील, तर तेव्हा निश्चितच त्यांच्या काळजाला काय वेदना होत असतील. काय ह्या भारताला स्वातंत्र्यासाठी आपण आहुत्या दिल्या असं त्यांना निश्चित वाटत असेल मित्रांनो. या सर्व गोष्टीला जबाबदार कोण? या सर्व गोष्टीला जबाबदार आम्हीच. कारण आम्हाला रक्तदानापेक्षा श्रेष्ठ असलेलं, आम्हाला बाकी कुठल्याही दानापेक्षा श्रेष्ठ असलेलं एक दान आमच्याकडे असते, ते म्हणजे मतदान. आणि त्या मतदानाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचा प्रतिनिधी नेमत असतो. आणि आमचा प्रतिनिधी जर चुकीचा असला तर निश्चितच आमच्यासोबत न्याय होणार नाही, आमच्यासोबत चूकच होणार. आणि त्या पद्धतीचा प्रतिनिधी जर आम्ही चुकीचा नेमत गेला तर या सगळ्या गोष्टी आमच्या हातून घडणार आहेत. आम्ही कधी मतदानाला सिरियस घेतच नाही, आम्ही कधी गांभीर्याने मतदानाचा विचारच करत नाही मित्रांनो. मतदानाची सुट्टी म्हणजे हॉलिडे म्हणून आम्ही मनवतो. काही 35% लोक तर असे आहेत की नको बाबा, या सगळ्याच गोष्टीचा कंटाळा आलाय आम्हाला, असे म्हणून घरामध्ये बसतात आणि मतदानच करत नाहीत. आणि त्या ठिकाणी पैशाचा गैरवापर करून चपट्या चुपट्या देऊन अशा प्रकारचं मित्रांनो मतदान घडवलं जाते. आणि भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट पदाधिकारी आमच्याकडून वर नेमले जातात आणि नेमकं तिथंही हेच होते. या कुशासनाला जर सुशासनामध्ये बदलायचं असेल, या कुशासनाला सुशासनामध्ये बदलायचं असेल तर जसा राजा तशी प्रजा, या पद्धतीनं आम्हाला मित्रांनो वागावं लागेल. आजपर्यंत आमचे जे काही प्रतिनिधी होऊन गेले, जे काही होत आहेत, त्यापेक्षा काहीतरी आम्हाला वेगळं करायचं असेल, खरंच आम्हाला आमचा विकास करायचा असेल तर आम्हाला भगतसिंग आमच्याच घरी जन्मावं लागेल. सुरुवात मित्रांनो आम्हाला आमच्यापासून करावी लागेल. आणि सुरुवात जर आम्ही आमच्यापासून केली तर निश्चितच आम्ही एक चांगली परंपरा निर्माण करू शकू. एक गोष्ट सांगतो, एक शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याला त्रास देत होता. त्यानं पाहिलं की भिंतीवर एक नकाशा टांगलेला आहे आणि शेतकऱ्याला लागलीच तो जगाचा नकाशा हातामध्ये घेतला आणि टराटरा तो नकाशा फाडला आणि त्या मुलाजवळ दिला आणि त्याला सांगितलं की बेटा, हा जगाचा नकाशा तू जोड. शेतकऱ्याला वाटलं निश्चितच याला एखादा तास हा जगाचा नकाशा जोडायला लागेल आणि तोपर्यंत मला माझे कामं करता येतील. पण दुसऱ्याच मिनिटाला तो मुलगा शेतकऱ्याचा नकाशा जोडून वडिलाजवळ घेऊन आला. बाबा म्हणाला हे जग झुटलं. वडिलाला सुद्धा आश्चर्य वाटलं. वडील म्हणाले बेटा तू कसं केलं हे? त्यावेळी तो म्हणाला बाबा, या नकाशाच्या मागं एक माणसाचं चित्र होतं, मी माणूस जोडला, जग आपोआपच जोडलं गेलं. त्याप्रमाणे आम्ही आमच्यापासून जर सुरुवात केली, आमचं मतदानाचं जे आम्हाला मिळालेलं अधिकार आहे त्याचा जर आम्ही योग्य वापर करत गेलो आणि आमच्यापासून सुरुवात केली तर निश्चितच मित्रांनो हे जग जुडेल आणि एक दिवस ही परंपरा आमच्या सगळीकडे लागू होईल आणि या प्रकारची चांगली लोकशाही यायला आमच्या इथे सुरुवात होईल. मुंबई बस स्थानकावरची एक गोष्ट आहे, उजवीकडून गाडी येणार होती, सगळेजण गाडीच्या प्रतीक्षेमध्ये लाईनीमध्ये उभे होते आणि अचानक कोणतरी एक डावीकडे पाहतोय असं दिसलं आणि त्याच्या बाजूच्यानं त्याच्याकडे पाहायला सुरुवात केली. दुसरा सुद्धा ते पाहायला म्हणून तिकडे पाहायला, तिसरा सुद्धा पाहायला आणि अशा प्रकारे ती पूर्णच्या पूर्ण लाईन डावीकडे बघायला लागली आणि तेवढ्यात बस आली आणि निघूनही गेली. नंतर हे समजलं की तो डावीकडे बघणारा जो होता त्याची नेमकी मानच वाकडी होती. याचाच अर्थ असा मित्रांनो की एक जण करतंय म्हणून आम्ही त्याच्या मागे मेंढरासारखं गेलं नाही पाहिजे. आम्हाला सुद्धा ईश्वरानं सद्सद्विवेक बुद्धी दिलेली आहे, आम्हाला सुद्धा त्या गोष्टीचं भान दिलेलं आहे, आम्हाला सुद्धा सगळ्या गोष्टी ईश्वराने दिलेल्या आहे आणि त्यामुळं आम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि त्या प्रकारचा विचार करून आम्ही मतदानासारखं दान केलं पाहिजे. मी कुठलं प्रवचन करायला इथं आलो नाही किंवा मी तुमच्यापेक्षा फार शहाणा आहे अशातलाही प्रकार नाही, पण जे काही तुमच्या या भोड्या बाबड्या मुलाला जाणवलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मित्रांनो मी प्रयत्न करत आहे. त्यामुळे सुरुवात आम्हाला आमच्यापासूनच करावं लागेल, आमच्या मतदारसंघापासूनच करावं लागेल. आता मतदारसंघाच्याच विकासाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं
तर आमची चिखला पाण्याची संबंध असणारी, जिच्याशी शेतकऱ्याची चिखला पाण्याची संबंध असणारी अशी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक बंद पडली. ज्यांनी आपल्या घामाचे पैसे तिच्यामध्ये ठेव म्हणून ठेवले होते, जे मुलीच्या लग्नासाठी कामी येणार होते, जे मुलाच्या शिक्षणासाठी कामी होणार होते, ते सर्व पैसे मित्रांनो त्या लोकांचे त्या याच्यामध्ये डुबले. का झालंय असं? फक्त राजकारणी लोकांमुळे. आजही तुम्ही पहा, त्या बँकेमध्ये जे कर्जधारक आहेत, त्या कर्जधारकामध्ये शेतकऱ्यांपेक्षा, गरीब लोकांपेक्षा या बलाढ्य राजकारणी लोकांचीच लिस्ट तुम्हाला मोठी सापडेल. हे मी म्हणतो नव्हे, मी म्हणतो म्हणून नाही, तर तुम्ही सुद्धा ही गोष्ट चेक केली पाहिजे, तुम्ही सुद्धा ही कानशीवर घासून पाहिली पाहिजे. यवतमाळ जिल्हा बँकेनं 2007-8 8-9 या सणामध्ये 287 करोड रुपयाचं लोन शेतकऱ्यांना दिलं. अशी आणीबाणीचा प्रसंग असताना, निसर्ग कोपलेला असताना, दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना त्या बँकेनं 287 करोड रुपयाचं लोन शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं. म्हणजे केवढा मोठा आधार दिला. मग आम्हाला हा जर आधार नसावा का? का नसावा आमची बँक? का आमची बँक चांगली नसावी? आम्हाला तिने सेवा देऊ नये? पंडित नेहरू, भारताचे माजी पंतप्रधान पंडित कैलासवासी पंडित नेहरू म्हणायचे की अभिनव भारताची मंदिरे म्हणजे कारखाने होत. जर शेतकऱ्यांचे कारखाने चांगले राहतील तर खरोखरच त्यांच्या घरी देऊन आणल्यासारखं होईल, असं त्यांचं वाक्य असायचं. पण मित्रांनो, आमच्या तालुक्यातील कारखान्याचे काय हाल आहे? कधी क्षमतेपेक्षा जास्त ऊसाची लागवड करायला लावायची आणि धुऱ्यावर ऊस फेकायला लावायचा, तर कधी अत्यंत कमी ऊसाची लागवड झाल्यामुळे कारखाना बंद पडायची वेळ यायची आणि येत आहे. मित्रांनो, आपल्या कारखान्याची क्षमता 2500 मेट्रिक टन प्रति दिवस क्रशिंगची आहे. भारतामध्ये कुठेही गेलं, जगामध्ये कुठेही गेलं तर 2 आणि 2 4च होतात. या गणिताच्या तत्वावरच एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. 2500 मेट्रिक टन कारखान्याची ज्या क्षमता असते तो त्याच्यापेक्षा थोडा जास्त सुद्धा गाळप करू शकते. पण आपण 2500 जरी पकडलं आणि नोव्हेंबरमध्ये चालू झालेला कारखाना एक 5 महिने मार्चपर्यंत जर चालला तर साधारणतः 5 महिने तो चालतो. आणि 5 महिने जर तो व्यवस्थित चालला तर 3,75,000 टनाचं मित्रांनो त्याच्यामध्ये क्रेशिंग होते. आणि याच प्रकारे जर विचार केला तर एका गावामध्ये 200 गावानं जर त्या टोटल टनेजला भागलं तर एका गावामध्ये जवळपास 46 एकर ऊसाची लागवड आम्ही व्यवस्थितरित्या करू शकतो. हे करायला काय फार मोठं डोकं लागते का? फक्त नियोजन शून्यता आणि कुठंतरी काहीतरी एक वेगळं विक्षिप्तपणा आमच्या अंगामध्ये आल्यासारखं आमच्या नेत्यांनी करायचं आणि या प्रकारची आमची स्वतःची हक्काची पैसे देणारी आमची जी जागा आहे, आमचा जो कारखाना आहे, आमचं जे मंदिर आहे ते बंद पाडायचं आणि 78 करोड रुपयाचं म्हणजे त्याच्यावर कर्ज पण नाता आहे. म्हणजे कुठली परिस्थिती, आम्ही कुठं चाललो नेमकं? एका गावामध्ये मित्रांनो या प्रकारे जर 46 एकर ऊसाची लागवड एक सरळ ढोबर म्हणून विचार केला तर त्या गावामध्ये 18,75,000 रुपयाचं दरवर्षी कारखान्याच्या माध्यमातून पैसा जातो आणि तिथं प्रगल्भता येऊ शकते. मित्रांनो, निसर्गाचा असाच प्रकोप जर राहिला तर जलसंधारणाची कुठली व्यवस्था आमच्या तालुक्यामध्ये आहे? कुठल्याही बाकी महाराष्ट्राच्या तालुक्यामध्ये जाऊन बघा, कुठल्याही बाकी मतदारसंघामध्ये जाऊन बघा, जलसंधारणाची किती कामं झालेली आहेत. पण आमच्या तालुक्यामध्ये काय आहे हे तुम्हीच मला सांगा, मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. तालुक्यातील रस्त्याचा विचार केला तर त्याबद्दलही किती उदासीनता आहे याची जाणीव तुम्हालाच आहे. एक नदी ओलांडली, पैनगंगा नदी ओलांडून पलीकडे गेली की लालू म्हणते त्याप्रमाणे हेमामालिनीच्या गालासारखे रस्ते मित्रांनो तिथे जाणवतात. नदी ओलांडल्यानंतर नागपूरपर्यंत गाडीमध्ये धक्का सुद्धा लागत नाही. पण नदी ओलांडून अलीकडे आलं की हातगाव तालुका आला, हिमायतनगर तालुका आला, हे प्रकर्षाने मित्रांनो आम्हाला जाणवते. का व्हावं हे? का त्या जिल्ह्यामध्ये काही जास्त पैसा येतो, त्या तालुक्यांमध्ये जास्त पैसा येतो आणि आमच्या इथंच कमी येतो? कुठंतरी एक खाण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. डांबर खाण्यापासून तर माती खाण्यापासून तर गिट्टी खाण्यापर्यंतची परंपरा निर्माण झाली आणि त्यामधूनच या प्राथमिक गरज असलेल्या आमच्या रस्त्याचं सोंग झालं. दळणवळणाच्या साधनाच्या बाबतीतही तेच. त्यामुळेच पर्यायानं विकासाच्या बाबतीतही या सगळ्या गोष्टी आहेत. जाती धर्म याच्या नावावर राजकारण करायचं. आमची वोट बँक एवढी आहे, या जातीची एवढी आहे, अमुक जातीची तेवढी आहे, याचे गणित लावायचे आणि मतदारांना भयकवत राहायचं. कुठल्या एका जातीच्या नावावर कुठला एक पक्ष काढायचा आणि त्या पक्षाच्या नावाने लोकांना भयकवत राहायचं. कुठपर्यंत चालणार मित्रांनो? का आम्हाला विकासाचाच एक ध्यास असू नये? का आम्ही दुसरीकडे बघून आमच्यामध्ये सुधारणा आणण्याचं काम करू नये? छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठ्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी पूजनीय असणारं व्यक्तिमत्व. जर छत्रपती नसते तर आज महाराष्ट्रच नव्हे तर हा भारत देश सुद्धा राहिला नसता.
पण त्या छत्रपतीच्या नावावर कुणी एका विशिष्ट समाजाच्या माणसानं जय हो म्हणायचं आणि आम्ही त्यांच्या मागं मेंढरासारखं धावायचं. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही चेक करून बघायची आहे. छत्रपती आमचे आदरस्थान, छत्रपती आमचे देव, पण आमच्या देवाच्या डोक्यावर जर कुठल्या भटोड्याचे पाय असतील तर ते खरंच तुम्हाला सहन होईल का? आणि जर सहन होत असेल तर माझं त्याला काहीही म्हणणं नाही. मी गरीब माणूस आहे, पण निश्चितच मुंबईला जाऊन येण्या इतका किंवा कोणाला पाठवून तिथं पाहण्या इतका खर्च करण्याची अवकात ऐपत माझी आहे. किंवा प्रत्येक गावातून कोणीही जाऊन मुंबईला बघावं आणि ते दृश्य पाहून वापस आल्यानंतर आमच्या छत्रपतीच्या नावाचं बाडगं करून मताची भीक मागणाऱ्या यांना काय म्हणायचं ते तुम्हीच म्हणा, मी काहीही म्हणत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न, ज्यांनी स्वतंत्र भारतानंतर भारताची घटना लिहिली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची इथं गंगा वाहवली. महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय मित्रांनो खरंच त्या एका माळी समाजासाठी हे सगळं केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध समाजासाठी हे केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय एकट्या मराठासाठी स्वराज्य निर्माण केलं. मित्रांनो, या कुठल्याच महामानवानं, फुले साऊ आंबेडकरांनी, साठेंनी, या कुठल्याच महापुरुषांनी जातीच्या भरोशावर आम्हाला वाटलं नाही, तर सर्वांना हिताचं होईल, सगळ्यांच्या उपयोगाचं होईल असे या लोकांनी कामं केले, म्हणून हे महान झालेत. पण आमच्या नेत्यांनी बुद्धी गहाण ठेवल्यामुळं ते आम्हाला जातीच्या वेगवेगळ्या भानगडीमध्ये गुंतवतात आणि जातीचं राजकारण करून आपल्या धिरडे शेकण्याचं मित्रांनो हे काम करत असतात. एक जात एक देव असण्याचे किती फायदे असतात. मी जातीय प्रवचन करायला नाही आलो, पण एक पंजाब नावाचा प्रांत आपल्याच देशामध्ये आहे आणि पंजाबचं जे प्रमाण आहे प्रगतीचं ते भारतामध्ये सर्वात जास्त आहे. एक शैक्षणिक सोडलं, साक्षरता जर थोडी मागं सोडली 3 नंबरला, तर बाकी सगळ्या गोष्टीमध्ये पंजाबचं नाव नंबर 1ला आहे. का आहे? कारण त्या प्रांतामधले लोक एकाच देवाला मानतात. या भटोडक्या लोकांनी 33 कोटी देवाचं आमच्या माथ्यावर खापर फोडलं. मित्रांनो, ज्या वेळेला वेदाची निर्मिती झाली त्यावेळेला या जगाची लोकसंख्या 33 कोटी होती आणि जगाची 33 कोटी लोकसंख्या असल्यामुळं 33 कोटी माणसं हेच देव आहेत हे त्यांना अभिप्रेत होतं. पण नंतर या लोकांनी या गोष्टीचं वेगळं विटंबन केलं आणि 33 कोटी देव आमच्या मित्रांनो माथी मारले. आज एक मुस्लिम समाजाचा विचार केला तर अल्लाह म्हणल्यानंतर सगळे एका मार्गाने निघतात. एक शीख समाजाचा विचार केला तर वायगुरुदी खालसा वायगुरुदी फतेह म्हणल्यानंतर सगळे एका मार्गाने निघतात. एक जैन धर्माचा विचार केला तर तीर्थकार म्हणल्यानंतर एका मार्गाने सगळे निघतात. पण जे आम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेतो त्या लोकांमध्ये हे 33 कोटी देवाचे या भटोड्यांनी घातलेलं जे विष आहे, त्यामुळे मित्रांनो आम्ही कधीच एक होऊ शकणार नाही आणि यामुळे आमची कधीच प्रगती होणार नाही, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्या दृष्टीने आता आम्ही विचार करायला पाहिजे. 60 वर्ष आमच्या लोकशाहीला झालेत, आम्ही काय केलं पाहिजे या गोष्टीचा आमच्या डोक्यामध्ये विचार असायला पाहिजे. यापुढे मित्रांनो जर खरंच आपल्याला काही करायचं आहे, खरंच आपल्याला प्रगती करायची आहे, खरंच आपल्या मुलांनी आपल्याला वाईट म्हणावं असं आपल्याला वाटत नसेल, खरंच आपल्या मुलांसाठी उज्ज्वल भविष्य आपल्याला निर्माण करायचं असेल आणि खरंच एका नवीन क्रांतीची सुरुवात आपल्या इथून करायची असेल, भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळेस सुद्धा माझ्या या तालुक्यानं, माझ्या या मतदारसंघानं फार मोठा वाटा या स्वातंत्र्य संग्रामामध्ये स्वतःचा दाखल केलेला आहे. बरेच लोक स्वातंत्र्यासाठी इथं झटलेले आहेत आणि नेहमीच नवीन परंपरा निर्माण करण्याची आम्हाला इथं सवय लागून गेलेली आहे आणि नेहमीच आम्ही नवीन परंपरा निर्माण करत आलो. तर यानंतर जर खरंच एक नवीन परंपरा निर्माण करायची असेल तर कुठली जात नको, धर्म नको, राजकारण जर करायचं असेल तर फक्त विकासाचं राजकारण करा आणि जगामध्ये सगळ्यात पुढे मित्रांनो आपणच राहू, या पद्धतीचं मला वाटते, तुम्हालाही वाटत असावं. माझा 12+2 कलमी कार्यक्रम अजेंडा मी मागच्या पत्रकातही माझ्या जाहीर केला, बऱ्याच लोकांपर्यंत तो पोहोचलाही असेल. मी सत्तेमध्ये आल्यानंतर किंवा माझा पक्ष सत्तेमध्ये आल्यानंतर फार मोठी उलाटापालट पहिल्याच दिवशी होईल असं काही होत नसते, काही जादूची छडी घेऊन कोणीच येत नाही. पण प्राथमिक अवस्थेमध्ये ज्या 12 गोष्टी केल्यानंतर माझा मतदारसंघाचा विकास होऊ शकते, या 12 गोष्टी मी सर्वात प्रथम आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत. हे सगळं करत असताना मी कुठल्याही देवासमोर किंवा धान्य हातात घेऊन इमान करायला मित्रांनो कुठल्याही गावामध्ये कुठल्याही माणसासमक्ष तयार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मतदारसंघाच्या विकासासाठी जो निधी येतो त्या निधीमधून एकही पैशाचा मी भ्रष्टाचार करणार नाही आणि होऊ सुद्धा देणार नाही.
नंबर 2ची गोष्ट, मतदारसंघातील रस्ते ज्या मूलभूत आज गरज बनलेली आहे आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा. आज इतके दिवस होऊनही 123 गावामध्ये फ्लोराईड जास्त असलेलं पाणी आम्ही आमच्या मतदारसंघात पितो. चुकीचं नाही आहे. त्या गोष्टीवर मी प्राथमिकता देऊन त्या गोष्टीची मी पूर्तता करण्याचा प्रयत्न करणार आहे. नंबर 3ची गोष्ट, आमच्या गोरगरिबासाठी रॅशन आणि रॉकेल येते. हे रॅशन मोठ्यांच्या गोदामामध्ये जाते तर रॉकेल हे वाहनामध्ये जळते. तर या गोष्टीला योग्य न्याय देऊन गरिबांचा घास त्यांच्यापर्यंत पोहोचणा करण्याचं माझं 3रं वचन मित्रांनो असणार आहे. 4थी गोष्ट, मतदारसंघामध्ये येत्या 1.5 वर्षामध्ये किंवा येत्या 1 वर्षामध्ये पूर्ण मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये वाचनालयाची स्थापना करून त्या वाचनालयाला फुले सौ आंबेडकर नाव देऊन खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचं आणि फुल्यांचं शिक्षणाचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे. माझ्या गावातील मुलं, माझ्या गावातील प्रौढ लोक जर पुस्तक वाचतील तर त्यांचं मस्तक सुधरेल आणि ज्यांचं मस्तक सुधरेल ते कोणासमोर मित्रांनो नतमस्तक होणार नाही. त्यानंतरचा माझा अजेंडा आहे की तालुक्यामध्ये 1000 तरुणांना ज्यांचं किमान 12वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे अशा किमान 1000 तरुणांना म्हणजे प्रत्येक गावामध्ये 5 तरुणांना 5,000 रुपये प्रतिमाहाचा रोजगार माझ्या जिल्ह्यामध्ये सेवा उद्योगातून मी उपलब्ध करून देणार आहे. ज्या लोकांना बरंच काही करायची इच्छा असते, जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, ज्यांच्या आईवडिलाकडे पैसा नसतो पण त्यांना बरीच काही करायची इच्छा असते, छोट्या मोठ्या उद्योगातून ते काही पैसे वाढवू शकतात, अशा लोकांना, सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्येकी 25,000 रुपयाचं थेट अर्थसहाय्य करण्याची माझी तयारी आहे आणि मी ते करणार आहे. शेतीमध्ये मी फार शहाणा आहे असं मी म्हणत नाही, पण अतिप्राचीन शेती तंत्राच्या माध्यमातून एक तालुक्यामध्ये 1000 एकर शेतीवर म्हणजे प्रत्येक गावामध्ये साधारणतः 4 ते 5 एकर शेतीवर प्रत्येकी 1 एकर प्रमाणे मी या प्रकारचं रासायनिक खत आणि रासायनिक औषधमुक्त शेतीचे प्रयोग यशस्वीरित्या करून दाखवणार आहे. नुकसान झालं तर त्याची भरपाई मित्रांनो मी देणार आहे. राधास्वामी फ्रेश अंतर्गत 1000 एकर शेतावर प्रत्येक एकरी 50,000 रुपयाचं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळावं असल्या प्रकारचा लेखी करार सुद्धा मी त्यांच्यासोबत करणार आहे आणि एक शेतीला नवी परंपरा, एक नवी दिशा माझ्या तालुक्यातून, माझ्या मतदारसंघातून मी देणार आहे. मित्रांनो, शेतमजुराच्या बाबतीमध्ये आमच्या शेतमजुरांचा जोड व्यवसाय वाढावा, त्यामधून त्यांना 4 पैशाची इन्कम व्हावी, 4 पैसे त्यांना मिळावे या उद्देशानं प्राथमिक आणि प्रायोगिक तत्वावर, एक व्यापारी तत्वावर मी 2000 बकऱ्यांचं प्रत्येकी 1 याप्रमाणे ईश्वर चिठ्ठीने वाटप करून प्रत्येक शेतमजुराच्या उत्पन्नामध्ये मी वाढ घडवणार आहे. त्यानंतरचा माझा महत्त्वाचा मुद्दा की सर्व प्रशासन, सर्व शासन हागंदरी मुक्त गावं करायच्या मागं लागलं, पण नेमका मुळावर घाव आम्ही मारत नाही. मी शहाणा आहे असं मी पुन्हा म्हणत नाही, पण माझ्या डोक्यामध्ये किंबहुना मी एक तयार केलेलं पूर्ण एक प्रोजेक्ट आहे की ज्याच्या भरोशावर मी हे बोलतो आहे. तालुक्यातील सर्व गावामध्ये संडास बांधून देण्यासाठी अर्थसहाय्य पुरवून विष्ठा विकत घेण्याच्या एक अभिनव प्रकल्पातून मी हागंदरी मुक्त पहिल्या मतदारसंघाचं स्वप्न साकार करणार आहे. मित्रांनो, त्यामधून रात्रीच्या विजेचं सुद्धा मी व्यवस्था त्या गावाची करणार आहे. त्यानंतर ज्यांचं वय 7 वर्षापासून 70 वर्षापर्यंत अशा कुठल्याही लहान मुलापासून तर म्हाताऱ्या आजी आजोबापर्यंत कम्प्युटरचं प्रशिक्षण केवळ 1 रुपया दररोज याप्रमाणे 3 महिन्यामध्ये म्हणजे 90 दिवसामध्ये त्यांना देऊन, प्रमाणपत्र सुद्धा देऊन कम्प्युटरची लिटरेसी माझ्या गावामध्ये मी वाढवणार आहे, माझ्या तालुक्यामध्ये मी वाढवणार आहे, जेणेकरून प्रत्येकाला नेटवर काय चाललंय, खरंच आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये काय चाललं, आपण काय केलं पाहिजे, ज्ञान व्हावं, कम्प्युटरची लिटरेसी वाढावी, त्या दृष्टीने मी हा प्रयत्न मित्रांनो तिथं करणार आहे. या आणि या प्रकारच्या बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यामध्ये आहेत, पण एकदाच सांगितलं तर खरं वाटत नाही, कारण की आंधळ्याच्या दुनियेमध्ये चष्मे विकायला निघल्यासारखी माझी गत लोकांना वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे बोलावं ते खरं वाटलं असंच बोलावं आणि जे करण्याची ऐपत आहे तेच बोलावं. त्यानंतर मित्रांनो, आपला जे बंद पडलेला कारखाना किंवा ज्याची दयनीय अवस्था झालेली आहे अशा कारखान्याच्या माध्यमातून त्याची जेवढी क्षमता आहे तेवढ्या ऊस उत्पादकाला सांगून तेवढाच ऊस लावून त्याची जर व्यवस्थित काही विल्हेवाट लावता येईल तर त्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न मी करणार आहे आणि प्रत्येकाला त्या माध्यमातून त्या गावामध्ये आपल्या प्रगतीमध्ये हातभार कारखान्याच्या माध्यमातून लागण्यासाठी जे जमेल ते प्रयत्न मी करायला तयार आहे.
आपली जिल्हा बँक डुबली, त्या बँकेमध्ये बरेच लोकांचा घामाचा पैसा होता. त्या बँकाच्या पैशामधून ज्या लोकांचे पैसे तिथं, गरिबांचे पैसे तिथं गुंतलेले होते, ते पैसे त्यांना काढून देण्यासाठी जमेल तो प्रयत्न, वाटेल त्या गोष्टी मी करायसाठी वचनबद्ध आहे मित्रांनो. या प्रकारच्या प्राथमिक स्वरूपाच्या अजेंड्यातून जर आपण विचार केला तर प्रत्येक गावामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळणार आहे. शेतीच्या उत्पन्नाला एक वेगळी दिशा मिळणार आहे. जे शेतीवर अवलंबून आहेत अशा शेतमजुरांना सुद्धा बराच हातभार लागणार आहे. तालुक्याचा, रस्त्याचा विकास, पाण्याचा विकास होणार आहे. आणि या प्राथमिक आराखड्यातून एक जे चित्र तयार होईल ते निश्चितच एका चांगल्या मतदारसंघाचं असेल असं मला वाटते, आणि आपणही त्याची कल्पना केल्यास योग्य ठरेल मित्रांनो. यानंतर मला एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी बोलायची की दररोज म्हणजे दर 5 वर्षानं आमच्या इथे एक सण येतो, त्याला आम्ही निवडणूक म्हणतो. आणि त्या सणामध्ये ज्याच्या हातात पैसा, ज्यानं काय असं वेगवेगळे प्रलोभनं देऊन या प्रकारचं मताची लूट होत असते. निवडणूक आयोगानं सुद्धा 10 लाख रुपयाची मला वाटते मर्यादा दिलेली आहे खर्चावर. पण मला एक असं कळत नाही की 10 लाख रुपये सुद्धा या इलेक्शनला कशासाठी लागतात. जेव्हा आपण लोकांसाठी काही करत असतो, जेव्हा एक प्रतिनिधी म्हणून आपण इथून काम करत असतो, तेव्हा निस्वार्थीपणे काम करायला काय हरकत आहे. तर यातून माझं जे काही प्रतिस्पर्धी म्हणा किंवा विविध पक्षाचे उमेदवार या विधानसभेसाठी माझ्या मतदारसंघातून उभे असतील, त्या सर्वांना माझं एक जाहीर आव्हान आहे. मी तोंडानं लहान पडतो, मी त्या सर्वांपेक्षा लहान आहे, पण माझं एक जाहीर आव्हान आहे की आपण जर मतदारसंघातल्या एक जे मोठे 2-4 गावं आहेत त्यामध्ये जर एका मंचावर आलो आणि सविस्तर साधक बाधक जर आपण चर्चा केली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून जर आपण काय करणार आहोत किंवा आपण काय करणार याची जर एक व्यवस्थित रूपरेषा जर लोकांसमोर मांडली आणि जनता जनार्दनाला सरस निरस ठरवू देण्याचा जर अधिकार दिला, तर निश्चितच एक नवीन पायंडा, एक नवीन परंपरा निभावणारे तर सर्वच असतात, पण नवीन परंपरा निर्माण करणारे माझ्या मतदारसंघातलेच कोणीतरी असावेत. या प्रकारची एक नवीन परंपरा मित्रांनो तिथे निर्माण होऊ शकते. या प्रकारचं आतापर्यंत कधीच झालं नाही, म्हणजे यापुढेही होऊ नाही अशातला कुठला भाग नाही. पण या प्रकारे जर आम्ही एका स्टेजवर आलो आणि आमचे काय साधक बाधक चर्चा आहे, बरं ही कुठंच जगात होत नाही असला प्रकार नाही. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये उमेदवारी मिळवायच्या अगोदर मी काय करणार हे वर्षभर त्या माणसाला फिरून सांगावं लागतं. मग आमच्या इथं हे का नसावं. चिन्ह मिळाल्यापासून 10 दिवसाच्या आतमध्ये, 10-12 दिवसाच्या आतमध्ये प्रचाराची मोहीम कुठल्याही येणेकेणे प्रकारे आटपून घ्यायची आणि एकदाचा घोड्यावरचा नवरदेव साबित करायचा, या पद्धतीला सुद्धा कुठेतरी आळा बसावा अशी माझी एक प्रामाणिक इच्छा. आपले सर्व कायदे संसदेमध्ये तयार होतात, विधिमंडळामध्ये तयार होतात, पण मित्रांनो 73व्या घटना दुरुस्तीनुसार ग्रामपंचायतमध्ये सुद्धा जो कायदा तयार होईल तो या भारताच्या संसदेला लागू करावा लागतो. तर त्यामुळं आमच्या मतदारसंघामध्ये जर या प्रकारचा आम्ही एक नवीन परंपरा, एक कायदा तयार केला तर निश्चितच आपण संसदेला सुद्धा या प्रकारचं कायदा लागू करण्यास भाग पाडू शकतो असं मला वाटतं. माझ्या दयाळू, मायाळू, उदार मतदार बंधू भगिनींना एकच विनंती आहे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये प्रत्येकाने डोळस भूमिकेतून आपलं मतदान करावं. माझ्याकडे मिळालेला वेळ कमी आहे, फक्त 10-12 दिवसाचा माझ्याकडे वेळ आहे आणि जवळपास 102 गावामध्ये आतापर्यंत पोहोचून मी प्रत्येकाचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला. यानंतरही रस्त्याच्या आणि ईश्वराच्या कृपेने जर मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो तर निश्चितच सर्वांचे पाया पडून आशीर्वाद घ्यायला मी तुमच्याकडे येणार आहे. कारण की सुदैवानं उभ्या असलेल्या सर्व उमेदवारापैकी मी वयानं आणि मानानं लहान आहे आणि मला तुमच्या आशीर्वादाची अत्यंत गरज आहे मित्रांनो. एक जाता जाता 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात आणि त्यानंतर हा विषय मी माझा इथंच संपवतो. कौन कहता है आसमान में छेद होता नहीं, कौन कहता है आसमान में छेद होता नहीं, एक पत्थर तो तबीयत से उठाओ यारो. कौन कहता है भ्रष्टाचार के अंधेरे में उजाला होता नहीं, कौन कहता है भ्रष्टाचार के अंधेरे में उजाला नहीं, एक बार टार्च का बटन तो दबाओ यारो. या प्रकारचं प्रखड बोलणं निश्चितच काही लोकांना रुजण्यासारखं नाही आहे आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की या प्रकारचं बोलणं म्हणजे याने आपोआप कोणाची तरी दुश्मनी बोलून घेणं आहे. पण मित्रांनो, खरं बोलणं कडूच लागत असते आणि मी खरंच बोलण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. पण असल्या प्रकारचं कुठलंच माझं नुकसान काही होणार नाही, कारण सद्गुरूची शक्ती माझ्या मागं आहे.
साक्षात ईश्वर माझ्या मागं आहे असं मी म्हणायला मागं पुढे पाहणार नाही. त्यामुळे ज्यांना माझ्या हाकेमध्ये हाक मिळवायची आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा तर 100% प्रयत्न करेलच. पण जर पोहोचू शकलो नाही तर याच प्रसारमाध्यमाच्या या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचलेला असं समजायला हरकत नाही. यानंतरही आपण भेटत राहू आणि एका नव्या मतदारसंघाचा एका नव्या विकासात्मक मतदारसंघाचा संकल्प आज करू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.